Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new chapter from the 5th standard and chapter name is Rangoli. So let's start our chapter. Rangoli is one of the most beautiful and most pleasing art forms of India. Pleasing means आनंद देणारा, आपल्या डोळ्यांना सुख देणारा, त्याला आपण काय म्हणत असतो, प्लीजिंग. सो रंगोली हा एक असा आर्ट फॉर्म आहे जो एक तर ब्युटिफुल आहे आणि आपण बघितल्यावर पण ते आपल्याला काय करत असतं, अट्रॅक्ट करत असतं. द वर्ड रंगोली और रंगावली कन्सिस्ट ऑफ टू वर्ड्स, रंग मीनिंग कलर अँड आवली मीनिंग अ रो और वाईन. सो रंगोली और रंगावली हा जो वर्ड आहे हे दोन वर्ड्सनी बनलेला आहे. फर्स्ट आहे रंग, रंग मीन्स कलर, आणि आवली मीन्स लाईन, ज्याला रो किंवा वाईनसुद्धा आपण म्हणतो. रंगोली इज द आर्ट ऑफ मेकिंग डिझाईन्स और पॅटर्न्स ऑन द वॉल्स और द फ्लोर ऑफ द हाऊस. बघा काय सांगितलेलं आहे, रंगोली इज अ आर्ट ऑफ मेकिंग डिझाईन्स. ऑब्व्हियसली तुम्ही साईडला पण पिक्चरमध्ये बघू शकता स्टुडंट्स, की अशा पद्धतीचे डिझाईन्स जे आहेत हे आपण युजली रंगोलीमध्ये बघत असतो. ठीक आहे. सो हे जे आहे, एकतर लोक काय करायचे आधी, की ती जी भिंत असायची त्यांच्या घराची, त्याला डेकोरेट करण्यासाठी दे वर यूजिंग दिस टाईप ऑफ पॅटर्न अँड डेकोरेटेड देअर हाऊस. हे जे पॅटर्न्स होते, हे पॅटर्न्स ते भिंतीवर काढायचे, ड्रॉ करायचे, आणि यालासुद्धा एक रंगोली हा फॉर्म आहे. अँड नेक्स्ट मोस्टली आपण बघत असतो की जी वुमेन्स असतात सकाळी उठल्यानंतर दाराच्या पुढे ग्राउंडवरती म्हणजे रांगोळी काढत असतात. ती झाली एक रांगोळी, म्हणजे वेलकम करण्यासाठी. सो इथे काय सांगितलेलं आहे की वॉल्सवर काढल्या जातात, फ्लोअरवर काढल्या जातात, यूजिंग फाईनली ग्राउंड व्हाईट पावडर अँड डिफरंट कलर्स. सो त्याच्यासाठी काय यूज केल्या जाते, डिफरंट कलर्स यूज केल्या जातात, आणि पांढऱ्या रंगाची जी रांगोळी असते ती यूज केल्या जाते. इन मेनी हाऊस होल्ड्स रंगोली डिझाईन्स आर ड्रॉन इन द कोर्ट यार्ड ऑर इन फ्रंट ऑफ द डोर स्टेप एव्हरी डे. आता ज्यांच्याकडे कोर्ट यार्ड आहे, कोर्ट यार्ड म्हणजे काय, मोठं अंगण. स्पेशली आपल्याला शहरांमध्ये मोठं अंगण वगैरे बघायला भेटत नाही, पण गावामध्ये जर आपण गेलो तर मोठं अंगण असतं, कोर्ट यार्ड असतं. तर जे लेडीज असतात ते कोर्ट यार्डमध्ये काय करत असतात, रांगोळी काढत असतात, अंगणात रांगोळी काढतात. किंवा अदरवाईज डोर स्टेपलासुद्धा, डोर स्टेप म्हणजे दाराजवळ आपला जो उंबरठा असतो तिथे लोक काढत असतात रांगोळी. सो हे एव्हरीडे रिच्युअल्स आहे. द मोस्ट इंटरेस्टिंग फीचर्स ऑफ रंगोली इज दॅट इट इज ड्रॉन अ फ्रेश एव्हरी डे, जस्ट ॲज यू क्लीन्स अँड ॲडॉन युअर सेल्फ एव्हरी डे. काय सांगितलं आहे, जसं आपण स्वतःला रोज आंघोळ करतो, रोज रेडी होतो, आपण स्वतःला आपण कसं चांगलं दिसू ते बघत असतो. ॲडॉन म्हणजे काय, आपण स्वतःला सुशोभित करत असतो, की हा ड्रेस घातल्यावर चांगला दिसणार का, अशा पद्धतीने आपण रेडी झाल्यावर चांगलं दिसणार का. सो त्याचप्रमाणे हे आपले एव्हरीडे रिच्युअल आहे, राईट. सो त्याचप्रमाणे रंगोलीसुद्धा आहे. हे काय आहे, रोज आपण कशा पद्धतीने वेगळी वेगळी रांगोळी काढू. आपण एकच डिझाईन रोज काढत नाही. किंवा तुम्ही तरी बघितलं आहे का, की तुमची आई कधीतरी दारामध्ये सेम डिझाईन आठवडाभर काढत आहे. सो असं होत नाही, की एव्हरीडे तुमची आई काय करत असते, ती डिझाईन चेंज करत असते, राईट. Just as you cleanse and adorn yourself every day, you clean your house and decorate it with the rangoli every day. On special occasions, you wear special clothes and ornaments. बघा काय म्हटलेलं आहे, की आपण आपल्या घराला कशाने डेकोरेट करत असतो, रंगोलीने. स्पेशल ओकेजन्सला आपण जसे स्पेशल क्लोथ्स घालतो, ऑर्नामेंट्स घालतो, म्हणजे ज्वेलरीज घालतो, आणि ज्वेलरी घातल्यानंतर आपण एकदम छान दिसत असतो. ठीक आहे. सेम त्याचप्रमाणे स्पेशल मॅग्निफिसंट डिझाईन्स आर मेड ऑन द ओकेजन ऑफ फीस्ट अँड फेस्टिवल. पार्टीजसाठी, फेस्टिवल्ससाठी एक काही स्पेशल डिझाईन्स बनलेले आहे. कारण आपण बघतो की जसं आपण दिवाळीला रांगोळी काढतो, सेम रांगोळी आपण एव्हरीडे काढत नाही. ठीक आहे. आता ज्या मुली असतील त्यांना हे माहिती आहे की आपण एव्हरीडे स्पेशल म्हणजे सिम्पल रांगोळी काढतो. पण जर फेस्टिवल आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, किंवा सण आहे एखादा, किंवा एखादं पार्टी आहे आपल्या घरी, तर आपण एक स्पेशल रांगोळी काढत असतो. Designs and patterns. The traditional form of rangoli makes use of designs and motifs based on nature, such as a mango, creepers,
mango, creepers, lotus and other flowers, swans, peacocks, fish and other animals and so on. काय सांगितलेलं आहे, द ट्रेडिशनल फॉर्म ऑफ रंगोली मेक्स यूज ऑफ डिझाईन्स अँड मोटिव्स. जे ट्रेडिशनल फॉर्म आहे रंगोलीमध्ये तिथे वेगळे वेगळे डिझाईन्स यूज केल्या जाते. ठीक आहे, डिझाईन्स यूज केल्या जाते त्याच्यामध्ये आपण बघतो की वेगवेगळे पिक्चर, मोटिव्स म्हणजे काय तर पिक्चर्स, पॅटर्न्स आपल्याला दिसतात. आता इथे कुठले पॅटर्न्स दिलेले स्टुडंट्स बघा, नेचर्स दाखवल्या जातात, मँगो असेल, क्रीपर्स असतील, लोटस, अदर फ्लावर्स, स्वॅन्स, पीकॉक असे डिफरंट टाईप्स ऑफ यानी पॅटर्न्सनी काय बनत असते, आपली रांगोळी बनत असते. ठीक आहे. देन रंगोली डिझाईन्स ऑल्सो इन्क्लूड जिओमेट्रिकल पॅटर्न्स. रंगोली डिझाईनमध्ये आपल्याला कुठले पॅटर्न्स बघायला भेटतात, जिओमेट्रिकल पॅटर्न्स आपल्याला बघायला भेटतात. जसं आपण या पिक्चरमध्ये बघतोय, आपल्याला ट्रँगल दिसणार, त्याच्यामध्ये स्क्वेअर दिसणार, सर्कल दिसणार, वेगळे वेगळे जिओमेट्रिकल पॅटर्न्स आपल्याला दिसत असतात. And shapes nowadays, other fancy designs and freehand drawings are also used to make a beautiful rangolis. सुरुवातीला रंगोली जेव्हा काढायचे लेडीज तेव्हा काय करायचे, हे डॉट्सनी असे डॉट्स असायचे, त्या डॉट्सला जॉईंट करून रंगोली बनवायचे. पण नाऊ डेज आता काय झालेलं आहे की फ्री हँड रंगोली काढतात. फ्री हँड म्हणजे काय, जसं आपण मेहंदीची डिझाईन काढतोय त्याच्यामध्ये कुठलेही डॉट्स नाही आहेत, आपण फ्री हँड रंगोली काढत असतात. म्हणजे कुठलेही डॉट्सची गरज नाही, जसं पाहिजे तसं डिझाईन ते बनवत जातात. सो फ्री हँड ड्रॉइंग्स आर ऑल्सो यूज्ड टू मेक अ ब्युटिफुल रंगोलीज. Now, how it is made? Usually, rangoli lines are made using coarse grained powders such as sand, marble dust, sawdust or rice grain. बघा या गोष्टींनी काय बनत असते, आपली रंगोली बनत असते. कुठली कुठली गोष्ट आहे, एकतर सँड असेल, मार्बल डस्ट असेल, सॉडस्ट असेल किंवा राईस ग्रेन. पावडर ॲज इट प्रोव्हाइड्स अ गुड ग्रीप वाईल मेकिंग द स्ट्रेट और कर्विंग लाईन. जर तुम्ही साऊथकडे गेलात तर मोस्टली लोक राईसचं ग्रेन असते ना, तांदळाचं पावडर, त्याही काय काढत असतात, रांगोळी काढत असतात. ठीक आहे. सो रांगोळी काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असते, गुड ग्रीप पाहिजे असेल. जर आपल्या बोटांमधून रांगोळी सरकतच नाही आहे तर आपण व्यवस्थितपणे डिझाईन काढू शकणार का, नाही काढू शकणार. So it provides a good grip while making the straight or curving lines. It is important to draw unbroken lines. जर आपली जी रांगोळी आहे, आपल्या जी लाईन्स आहे ती अनब्रोकन असायला पाहिजे. जर ती मध्ये मध्ये तुटलेली असेल सो ती डिझाईन चांगली दिसणार नाही. The skill to do so come with a lot of practice. The rangoli can then be left as a beautiful drawing or you can fill it with a bright colored powders. बघा पिक्चर्समध्ये दाखवलेलं आहे की त्यांनी रांगोळी काढलेली आहे and after that they filled that rangoli with the beautiful colors. त्यांनी ती रंगोळी कशाने भरलेली आहे, कलर्सनी भरलेली आहे and it looks so attractive. It is customary to prepare a special background for a rangoli with a geru or wet red ochre so that the white design stands out very well. Also, usually a grid of rows and columns of dots is used to give a proper frame and shape to the design. बघा इथे काय सांगितलेलं आहे की इट इज कस्टमरी टू प्रिपेअर अ स्पेशल बॅकग्राऊंड. सपोज आता आपण ही रांगोळी बघितली, सो वन थिंग वी विल नोटिस हिअर की हा जो बॅकग्राऊंड आहे हा कसा कलरचा आहे, गेरू कलरचा दिसतो, म्हणजे थोडासा ऑरेंज कलरमध्ये दिसतो आहे. सो आधीचे जे लेडीज असायचे ते काय करायचे, बिफोर रंगोली ड्रॉ करायच्या आधी ते जी फ्लोअर असायचे ते गेरूनी कलर करायचे. ओके, इथे दिलेलं आहे की बॅकग्राऊंड फॉर रंगोली विथ गेरू और वेट रेड ओकर सो दॅट द व्हाईट डिझाईन स्टँड्स आउट्स. म्हणजे जे पण त्याच्यावरती व्हाईट डिझाईन काढणार आहे ती काय व्हायची, उठून दिसायची, अशी स्टँड आउट व्हायची. Also, usually a grid of rows and columns of dots is used to give a proper frame and shapes to the design. आणि डॉट्सनी काढलेले जे डिझाईन्स असायचे, प्रॉपर शेप असायचे, त्यामुळे सुद्धा रांगोळी ही स्टँड आउट व्हायची. रंगोली अँड दिवाली. रंगोली occupies a special place in the festival of Deepavali or Diwali since the art form is an expression. सी, रंगोली अँड दिवाळी, इट्स अ बिग कनेक्शन. रंगोली आणि दिवाळीचं मोस्टली लोक जरी एव्हरीडे बेसिसवर रंगोली काढत नसले तरी दिवाळीला प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी ही काढल्या जाते.
Rangoli occupies a special place in the festival of Deepavali or Diwali, since the art form is an expression of warm hospitality. Hospitality म्हणजे काय? स्वागत करणे. जेव्हा आपण रांगोळी काढतो तेव्हा अशा पद्धतीने असं वाटत असतं की आपण काय करतोय, लोकांचं वेलकम करतोय, वॉर्म हॉस्पिटॅलिटी. इट इज यूज्ड बाय ऑलमोस्ट एव्हरीवन टू डेकोरेट द कोर्टयार्ड ड्युरिंग द फेस्टिवल. इट सिग्निफाईज दॅट द पीपल कमिंग टू द हाऊस आर वेलकम इनसाइड. हे सिग्निफाईड करतं की जे पण लोक बाहेरून येत आहेत त्यांना आपण काय करतोय, वेलकम करतोय आपल्या घरामध्ये. ती जी रांगोळी आहे त्याच्यामुळे असं फिलिंग येत असतं. Rangoli in a different states. Rangoli art is known by different names in a different parts of country. It is known as a चौक पुराणा इन उत्तर प्रदेश. बघा, रंगोलीला सुद्धा डिफरंट नेम्सनी डिफरंट स्टेट्समध्ये बोलवलं जातं, म्हटलं जातं. जसं आता इथे सांगितलेलं आहे की चौक पुराणा हे उत्तर प्रदेशमध्ये म्हटलं जातं, मंदाना इन राजस्थान, मुग्गू इन आंध्र प्रदेश, अँड ॲज अ रंगोली इन गुजरात. गुजरातमध्ये काय म्हटलं जातं? रंगोली. मुग्गू आंध्र प्रदेशमध्ये म्हटलं जातं. कर्नाटका अँड महाराष्ट्र, each region has its special characteristics, design and patterns. In the northern parts of India, it is customary to make a rangoli designs with the traditional wet colors. नॉर्थ साईडचा जो उत्तर साईडचा जो भाग आहे भारतातला, उत्तर प्रदेश म्हणूया किंवा उत्तर भारत जो आहे, तिथे मोस्टली वेट कलर्सनी म्हणजे ओल्या रंगाने रांगोळी काढण्याची पद्धत आहे. In Bengali, rangoli is known as a alpana, whereas in Bihar and Uttaranchal it is named aripana. Kolam is the name given to the art of rangoli in the southern parts of the country. बघा, सदर्न पार्ट्समध्ये, साऊथ साईडमध्ये आपण बघतो याला कोलम रंगोली म्हणतात, ठीक आहे. आणि बेंगॉली जी रंगोली असते त्याला अल्पना म्हटलं जाते. बिहारमध्ये जे डिझाईन काढली जाते त्याला अरिपना म्हटलं जाते. आणि साऊथकडच्या भागामध्ये जी डिझाईन्स काढली जाते त्याला कोलम म्हटलं जातं. मेनली इन द स्टेट्स ऑफ केरला अँड तमिळनाडू, कोलम डिझाईन्स आर मेड विथ द हेल्प ऑफ राईस पावडर. कशाने काढल्या जाते ती डिझाईन? राईस पावडरनी काढल्या जाते. रंगोली in the modern days. Rangoli art has been used for a centuries to beautify many Indian households. बघा, रंगोली हा जो आर्ट फॉर्म आहे हा खूप जुना असा आर्ट फॉर्म आहे आणि हा खूप जुना असल्या कारणाने नेहमी लोकांनी आपल्या घराला वेलकम करण्यासाठी हा आर्ट काय केलेला आहे, यूज केलेला आहे. प्रिव्हियसली इट वॉज यूज्ड मेनली बाय वुमेन. आधी जी फक्त स्त्रिया काय करायच्या, लेडीज काय करायची, तीच रांगोळी काढायची. बट आता हा जो आहे फक्त रांगोळी दारापुरतं काढणं इतपतच राहिलेलं नाही. सो आज लोक याला ॲज अ प्रोफेशन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करतात. तर मग याच्यामध्ये फक्त लेडीजच नाही, सो जेंट्ससुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. टुडे बोथ मेन अँड वुमेन लर्न अँड प्रॅक्टिसेस दिस आर्ट, ॲडिंग देअर इनोव्हेटिव्ह आयडियाज टू द ट्रेडिशनल डिझाईन्स अँड मोटिव्स. काय सांगितलेलं आहे की बोथ पार्टिसिपेट म्हणजे दोघं पण पार्टिसिपेट करतात आणि ही प्रॅक्टिस आणि हे जे इनोव्हेटिव्ह आयडियाज रांगोळीमध्ये काय करत असतात, इन्क्लूड करून रांगोळी आणखी ब्युटिफुल करण्याचा प्रयत्न ते करत असतात. At the time of public celebrations, carpets of rangoli are spread over large areas and even long distance. तुम्ही बघितलं असेल, जर पब्लिक सेलिब्रेशन्स असतील तर किंवा खूप मोठे मोठे पब्लिक सेलिब्रेशन्स म्हणजे लग्न असेल किंवा पार्टीज असेल, तिथे मोठ्या प्रमाणात कार्पेट्समध्ये रांगोळी टाकल्या जातात. मोठ्या मोठ्या संस्कार भारतीच्या आपण जे म्हणत असतो त्या रांगोळ्या काढल्या जातात. सो त्याला आपण कार्पेट रंगोली पण म्हणत असतो. Carpet of rangoli are spread over large areas and even long distance. Some people use leaves and flowers to make a rangoli. आता काही लोक पहिले रंगोली बनवण्यासाठी ते फाईन पावडरचा यूज केला जायचं. सो आता ते सोडून आजकाल लोक काय यूज करत आहेत, फ्लावर्स असतील, लीव्स असतील, याचा उपयोग करून सुद्धा सुंदर रांगोळी कार्पेट्स बनवत असतात. लीव्स अँड फ्लावर्स टू मेक अ रंगोलीज विच आर ब्युटिफुल ॲज वेल ॲज फ्रॅग्रंट. म्हणजे ते दिसायला पण एकदम बेस्ट दिसते आणि तुम्हाला सुगंध पण भेटत असतो. वुड यू लाईक टू ट्राय युअर हँड ॲट दिस ब्युटिफुल आर्ट फॉर्म. तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या हाताने हा ब्युटिफुल आर्ट फॉर्म काढणार आहात का, रांगोळी काढणार आहात का. सो आय होप स्टुडंट की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.